हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग। तर आज आहे 26 जुलै। 26 जुलैला असतो पूर्णवहिनींचा बर्थडे। तर तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये म्हणले होते की आपण सगळे छोटे छोटे बर्थडे सगळ्यांचे सेलिब्रेट करतो। तर मी आलेले आहे मम्मीकडे त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायला। आज इथे आहे सॉफ्टी। आता सॉफ्टीची मज्जा झाली ॲक्च्युली। आमच्या इथे जर 24, 25, 26 2 दिवस मस्तपैकी स्कूलला सुट्ट्या मिळाल्या आहेत पाऊस खूप असल्यामुळे। तर 24, 25 आणि परत सॅटर्डे संडे असे टोटल 4 दिवस सुट्ट्या सॉफ्टीला मिळालेल्या आहेत। आणि त्याच्या आदल्या वीकमध्ये सॉफ्टी आजारी होती, त्यामुळे ऑलरेडी तिच्या 4 सुट्ट्या झाल्या होत्या। त्यामुळे 2 आठवडे सॉफ्टीची खूप छान मज्जा झाली आहे। तर आणि खूप पाऊस आहे, तर फिरायला जाताना वगैरे काळजी घ्या। आणि आज आहे पूर्णवहिनींचा बर्थडे, तर आपण करणार आहोत बहिणींचा बर्थडे सेलिब्रेट। तर घरीच करणार आहे कारण पाऊस खूप आहे। पुण्यात पण खूप जास्त पाऊस आहे। वाटतं म्हणजे खूप पावसाचं वातावरण आहे, खूप पाऊस पडतो आहे आणि आपल्याकडे छोटा बेबी आहे, त्यामुळे आपण काही बाहेर वगैरे जायचं प्लॅन नाही आहे। तर आज आपण घरात बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत पूर्णवहिनींचा। तर त्या गेलेल्या आहेत ऑफिसला, ते येतील आता। आणि मी त्यांचा 12 वाजता बर्थडे सेलिब्रेट केला। म्हणजे मी इथे नव्हते, मी माझ्या घरी होते, तर आम्ही ऑनलाईन बर्थडे सेलिब्रेट केला। तर बघूया आजचा बर्थडे। आणि त्याच्या आधी मी चालली, इथे आहे आज शुक्रवार, तर आज असतो फ्रायडे बाजार। तर आपण जाणार आहोत फ्रायडे बाजारमध्ये काय काय आहे ते बघायला। तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघूया आपण बर्थडे कशा प्रकारे आज सेलिब्रेट करतोय, है का नाही सॉफ्टी? ऑफिसवरनं आलेत आत्ताच, आहे का नाही? हां चला ना, चला। बघा बाजार कसा भरलाय। हा आहे सेकंड फ्लोअरवरचा व्ह्यू। किती छान बाजार भरलाय फ्रायडेचा। पावसामुळे किती छान असे टेंट लावलेत त्यांनी। तर आम्ही आत्ता आलेलो आहे जाऊन फ्रायडे बाजारमध्ये। किरकोळ छोट्याशा वस्तू घेतल्या। ही छान अशी पिशवी घेतली एक मस्तपैकी, छान आहे बघा पिशवी, अशी चैन आहे त्याला। छान एक पिशवी आणली टिफिन बॅगसाठी, ही पियामाऊसाठी घेतली आम्ही। त्याच्यानंतर एक छोटंसं बास्केट टाईप आहे, खूप छान आहे हे। असं असं पकडायचं, इथे 2 हुक आहेत, असं छान असं बास्केट आहे छोटंसं, मस्त बास्केट आहे। ते बास्केट एक घेतलं होतं, असं ओपन करायचं, असं ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये आपण काही सामान ठेवू शकतो। इतके छान आहे ते, मस्त बास्केट आहे छोटंसं क्यूटचं। तर ते आणलं आणि त्याच्यानंतर हे छोटं एक बँगलचा सेट आहे, हा खूप सुंदर असा बघा डिझाईन, असं मल्टी कलरमध्ये आहे, खूप सुंदर असा मल्टी कलरमध्ये आहे हा बँगलचा। 2चा पण सेट होता आणि 4चा पण सेट होता, ते आणलेलं आहे आम्ही। आणि आलेलो आहे आम्ही आत्ता घरी। हे ड्रायफ्रूट्स वगैरे ते पण होतं बाजारात, ते पण आणलेलं आहे सॉफ्टीसाठी। तर आम्ही आलेलो आहे आत्ता घरी। आता आम्ही होणार आहे रेडी आणि करायचं बर्थडे सेलिब्रेशन। तर चला सोबत कनेक्टेड राहा, आपण बघूया त्यांचं बर्थडे आपण सेलिब्रेट करणार आहोत, ते बर्थडे सेलिब्रेशन बघूया आपण त्यांचं। तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे, किती वाजलेत? 7 7:30 झालेत। आत्ता वाजले संध्याकाळचे 7:30। तर असं छोटीशी आम्ही किरकोळशी शॉपिंग करून आलो। तिथे खूप छान होते, 150 रुपयाला टॉप वगैरे होते। तर खूप छान असं सेट होते, खूप छान असं मला आवडलं, खूप छान होतं। तर अशी छोटी छोटी फ्रायडेला आलो की आम्ही किरकोळ शॉपिंग करतो तिथे फ्रायडे बाजारमध्ये। खूप छान छान वस्तू असतात, भाजी वगैरे असते, भाजीपाला पण असतो, खूप छान छोट्या छोट्या गोष्टी खूप छान आणि रेट पण खूप छान असतात। तर कधीतरी अशी पण शॉपिंग करावी। तर आम्ही आलो आत्ता। तर आता चला आपण रेडी होऊया आणि बर्थडे सेलिब्रेशनचं पुढचं असेल ते बर्थडे आपण सेलिब्रेट करूया। हॅपी बर्थडे कर, हॅपी बर्थडे कर, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे कर। अरे हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे बोल, हॅपी बर्थडे बोल, हॅपी बर्थडे। इथे परागभाऊनी केलेलं आहे सुंदर असं डेकोरेशन। नेमकी लाईट गेलेली आहे। हे बघा इथे आहे बर्थडे गर्ल गाऊन मध्ये। हा पण काहीतरी वेगळं सेलिब्रेशन आहे, काहीतरी वेगळं सेलिब्रेशन नेहमीपेक्षा। लाईट नाही आहे इथं, सगळे बसलेले आहेत। हॅलो, सेम केक होता प्रेरणा कालचा। हो का? मला काय माहिती।
आम्ही झालेलो आहे रेडी आणि आज लाईट गेली अचानक पावसामुळं, तर आता आज नवीन काहीतरी एक्सपिरियन्स करतोय आम्ही. अंधारात आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. नवीन एक्सपिरियन्स आहे, अंधारात बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आम्ही आता. अशा प्रकारे काय नाही त्याला. तूच खाऊन घेतलं आधी. अरे कुठं बाबा कुठे कुठे बाबा? फोटोग्राफर
साड्या कशा ठेवतात सगळे सेफ गोष्ट पार्टी आज. हॅलो गाईज, तर मी तुम्हाला भेटते बड्डे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सकाळी, कारण रात्री खूप लेट झाला होता. सर्वात आधी लाईट नव्हती, त्याच्यानंतर लाईट्स आल्या, मग बड्डे सेलिब्रेट केला आणि त्याच्यानंतर खूप लेट झाला. मी घरी जाणार होते, पण पाऊस चालू झाला होता भरपूर आणि त्याचबरोबर वारं खूप जास्त सुटलेलं, त्यामुळे घरी जायचा प्लॅन कॅन्सल झाला माझा. तर मी राहिली मम्मीकडेच. मायशीमुळे मी मग जास्त रात्रीचं नको जायला, त्यामुळे मी मम्मीकडेच राहिली. तर लाईट आली नसती तर एक नवीन एक्सपिरियन्स घेतला असता आम्ही, की अंधारात बड्डे सेलिब्रेट केला असता. बट छान झालं की लाईट आल्या, त्याच्यामुळे छान फोटोज वगैरे काढता आले. तर अशा प्रकारे आम्ही केला त्यांचा बड्डे सेलिब्रेट, वहिनींचा. तर आणि पप्पांनी तिघींनाही खूप छान असे छोटंसं सरप्राईज दिलं. तिघींना पण, मम्मीला, दोन्ही वहिन्यांना असं छोटंसं छान सरप्राईज दिलं. तिघींना तीन मस्तपैकी साड्या घेऊन आले होते पप्पा. तर असे सासरे सगळ्यांना मिळून. तर असा होता आमचा छोटासा व्लॉग आणि खूप छान एन्जॉय केला. घरी छोटीशी, पावसामुळे बाहेर न जाता आलं, त्यामुळे घरी छोटीशी छान पार्टी केली. आणि तर हा होता माझा छोटासा व्लॉग. तर भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. आता नवीन काय असेल व्लॉग, कारण मी आहे आता 2 दिवस मम्मीकडे, सॅटर्डे संडे. तर चला बघूया आपण आता नवीन व्लॉग कसला असेल. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल तुम्हाला एक नवीन व्लॉगमध्ये काहीतरी छानसं घेऊन. तोपर्यंत बाय बाय.